See the problem. Show that height of a closed right circular cylinder, close दोन्ही बाजू पॅक आहे, right circular cylinder of a given volume is provided, given volume and least surface area हे तुमचं फंक्शन आहे. सरफेस एरिया, लिस्ट सरफेस एरिया इज इक्वल टू इट्स डायमीटर. म्हणजे तुम्हाला रिलेशन कशाचं आहे, हाईट इक्वल टू डायमीटर. कधी सरफेस एरिया कमीत कमी असेल, व्हॅल्यूम इज गिव्हन. ओके, मग हा तुमचा सिलेंडर आहे सपोज. मग सिलेंडर आहे, याचे दोन्ही बाजू क्लोज आहेत. ओके, मग दोन्ही बाजू क्लोज आहेत आणि मग या सिलेंडर म्हटलं की त्याला आली रेडियस. मग आपण काय घेतलं, लेट आर बी बेस रेडियस. ओके, अँड एच बी हाईट ऑफ राइट सर्कुलर सिलेंडर, राइट सर्कुलर सिलेंडर. ओके, अँड देअरपर काय गिवन आहे, व्हॉल्यूम आहे. अँड देअरपर व्हॉल्यूम व्ही इक्वल टू काय फॉर्म्युला माहिती आहे ना, पाय आर स्क्वेअर एच. याच्यावरनं कोणाची तरी आर किंवा एच दोन व्हेरिएबल आहे, कोणाची तरी एकाची किंमत काढायची. मग याच्यावरनं आपण एचची किंमत काढूया, व्ही अपॉन पाय आर स्क्वेअर, बिकॉज इजी सोपी आहे एचची किंमत काढायला. म्हणून व्हॅल्यूम हा गिवन आहे, याचा अर्थ कॉन्स्टंट आहे. पाय कॉन्स्टंट आहे, व्हेरिएबल फक्त कोण आहे, आर स्क्वेअर आहे. ओके, नाव फंक्शन जे आहे ते तयार करूया. फंक्शन काय आहे, सरफेस एरिया, सरफेस एरिया ऑफ क्लोज सिलेंडर, सरफेस एरिया ऑफ क्लोज सिलेंडर. तो आपण समजा यसने दाखवू. मग आता दोन्ही बाजू क्लोज आहे, खालची बाजू कशी आहे, सर्क्युलर आहे. मग याचा एरिया पाय आर स्क्वेअर, ही पण सर्क्युलर आहे, याचा एरिया पाय आर स्क्वेअर, 2 पाय आर स्क्वेअर प्लस. आता जर हा सिलेंडर आपण ओपन केला, हा सिलेंडर आपण जर ओपन केला तर हा कसा तयार होईल, हा असा तयार होईल. आणि हा काय आहे, रेक्टँग्युलर पार्ट आहे. ही जी लेंथ आहे इक्वल टू काय आहे, ही काय आहे, इक्वल टू सर्कम्फरन्स आहे. कारण कट केला तर हा पुन्हा स्प्लिट होईल, इक्वल टू सर्कम्फरन्स. मग याचं काय येईल फॉर्म्युला, 2 पाय आर एच हा तुमचा फॉर्म्युला असेल. सर्कम्फरन्स बेस एरिया, लेंथ ऑफ बेस इंटू हाईट, लेंथ इंटू हाईट, लेंथ इक्वल टू सर्कम्फरन्स. किंवा वेन सिलेंडर इज ओपन. ओके, कट केला, ओपन केला तर त्याचा एरिया एक रेक्टँगल असेल, त्याची लेंथ इक्वल टू सर्कम्फरन्स असेल. ओके, अँड देअरफॉर एस इक्वल टू 2 पाय आर स्क्वेअर इंटू 2 पाय आर इंटू व्हॅल्यू ऑफ एच, व्ही अपॉन पाय आर स्क्वेअर. एम आय करेक्ट? इफ आय सिम्प्लिफाय, pi cancelled, 1 r cancelled, so you got 2 pi r square plus 2v upon r. आणि हे झालं तुमचं फंक्शन तयार. हा झाला तुमचा फंक्शन तयार. मग याच्या पुढे काय करतो आपण माहिती आहे ना, दोनदा डेरिव्हेटिव्ह घेतो. मग घ्या डेरिव्हेटिव्ह, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू आर, differentiate with respect to variable r, and therefore ds upon dr equal to 2 pi constant आहे, 2 pi constant, r square चा डेरिव्हेटिव्ह 2r प्लस 2 कॉन्स्टंट, व्हॅल्यूम कॉन्स्टंट राहिला 1 अपॉन r, त्याचा डेरिव्हेटिव्ह काय झाला, -1 अपॉन r स्क्वेअर झाला. इफ आय सिम्प्लिफाय इट, व्हॉट आय गॉट, 4 पाय आर मायनस 2v अपॉन आर स्क्वेअर. याला नंबर द्या पुढचा.
3. मला पुन्हा डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे, मग याचं मी थोडंसं सिम्प्लिफिकेशन करतो आहे. 4 पाय आर ॲज इट इज मायनस 2v आर वरती घेतलं तर काय होईल -2. का मला पुन्हा डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे बिकॉज दिस टर्म इज कॉन्स्टंट ओनली व्हेरिएबल इज आर अँड देअरफॉर डबल डेरिव्हेटिव्ह जर घेतलं तर काय होईल d2s/dr² इक्वल टू 4 पाय आरचा डेरिव्हेटिव्ह 1 मायनस 2v आणि याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल पॉवर फर्स्ट रिड्यूस बाय 1 पॉवर पुढे 1 ने कमी. सिम्प्लिफाय केला तर मला काय मिळेल माहिती आहे डबल डेरिव्हेटिव्ह 4 पाय हा मायनस प्लस 4v अपॉन r³ आणि याला पुढचा नंबर द्या 4. एनी ऑब्जेक्शन? सिम्पल आहे. फंक्शन तयार केलं त्याचा 2दा डेरिव्हेटिव्ह घेतला. आता आपल्या प्रॉब्लेमकडे येऊ. फॉर काय आहे लिस्ट सरफेस एरिया. फॉर लिस्ट एरिया पहिला डेरिव्हेटिव्ह काय करतो आपण 0 करतो. केला 0. पहिला डेरिव्हेटिव्ह 0 म्हणजे कोण पहिला डेरिव्हेटिव्ह 0 कुठं आलाय हा आलाय 4 पाय आर मायनस 2v अपॉन r² इक्वल टू 0. एम आय करेक्ट? मग क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर काय होईल इम्प्लाईज 4 पाय r³ बरोबर आहे 4 पाय r³ इक्वल टू 2v आणि म्हणून r³ इक्वल टू 2v अपॉन 4 पाय म्हणजेच v अपॉन 2 पाय ही r³ ची किंमत आहे तर r ची किंमत काय येईल अँड देअरफॉर r इक्वल टू क्यूब रूट ऑफ v अपॉन 2 पाय. ओके ही किंमत कुठं टाकून बघायची डबल डेरिव्हेटिव्हमध्ये टाकून बघायची. डबल डेरिव्हेटिव्ह कुठं आहे 4 नंबरमध्ये आहे. हा पार्ट मी फिनिश करतो. ओके अँड देअरफॉर फ्रॉम 4d² अपॉन dr² इक्वल टू 4 पाय प्लस 4v अपॉन r³ ची किंमत पुन्हा v अपॉन 2 पाय v कॅन्सल डिनॉमिनेटर गोज टू न्यूमरेटर आणि तुम्हाला काय मिळेल माहिती आहे 4 पाय प्लस 8 पाय विच इज इक्वल टू 12 पाय आणि ही संख्या कशी आहे पॉझिटिव्ह आहे. आणि जर ही संख्या पॉझिटिव्ह आहे याचाच अर्थ फंक्शन हे कसं आहे मिनिमम आहे. फंक्शन कसं आहे मिनिमम आहे. आपल्या भाषेत कसं आहे लिस्ट आहे. आणि जर मिनिमम असेल तर मग आपल्याला रिलेशन कोणाचं मधलं काढायचं आहे हाईट आणि डायमीटरमधलं म्हणजे हाईट आणि रेडियसमधलं. ओके मग आपण काय करणार व्हीची किंमत टाकून द्या याच्यावरनं अँड देअरफॉर आपल्याला खरं तर हा प्रॉब्लेम ॲन्सर दिलेला आहे. रिलेशन कशातलं विचारलं आहे फॉर रिलेशन बिटवीन एच अँड आर हाईट आणि आर मधलं रिलेशन आहे. मग पुट आर अँड देअरफॉर r³ इक्वल टू काय आहे माहिती आहे ना r³ इक्वल टू v अपॉन 2 पाय म्हणजेच v इक्वल टू काय आहे 2 पाय r³ ही किंमत कुठं टाकायची माहिती आहे पुट इन 1 ज्या पॉईंटला बदनं किंमत काढली ती किंमत 1 नंबरमध्ये टाकून द्या. एच बघा काय आहे v अपॉन पाय r² आहे. हा तुमचा एच आहे 1 नंबर आहे. मग याच्यात किंमत टाकली व्हीची तर काय होईल 2 पाय r³ अपॉन पाय r². काय शिल्लक राहील पाय कॅन्सल r² कॅन्सल 2r म्हणजेच एच इक्वल टू किती आला 2r आणि 2r म्हणजेच काय आहे माहिती आहे
डायमीटर आहे आणि असा हा प्रॉब्लेम आहे. दॅट इज व्हेन हाईट इक्वल टू डायमीटर देन सरफेस एरिया इज काय असेल मिनिमम असेल फॉर गिवन व्हॅल्यूम. ओके अँड देअरफॉर दिस इज द प्रॉब्लेम. असा हा एक छानसा प्रॉब्लेम. बघा फाइंड नेक्स्ट प्रॉब्लेम. फाइंड द व्हॅल्यूम ऑफ द लार्जेस्ट सिलेंडर मोठ्यात मोठा सिलेंडर दॅट कॅन बी इन्स्क्राईब इन अ स्पियरमध्ये मोठ्यात मोठा सिलेंडर ठेवायचा आहे. ओके ऑफ रेडियस आर म्हणजे स्पियरची रेडियस तुम्हाला दिलेली आहे आर. ओके मग समजा हा ABCD हा सिलेंडर आहे. ओके मग ज्या सिलेंडर आहे मग हा मोठ्यात मोठा सिलेंडर आपण या स्पियरमध्ये ठेवला. मग आता सिलेंडर म्हटलं की त्याला रेडियस आली मग त्याची रेडियस मानली आर आणि लेट काय घेतला मी आर सेंटीमीटर बी बेस रेडियस कुणाची आहे ती बेस रेडियस अँड एच सेंटीमीटर बी हाईट ही काय आहे हाईट आहे ऑफ सिलेंडर inscribed in sphere of radius r shown in figure मध्ये दाखवल्याप्रमाणे. ओके मग आता CD इक्वल टू एच आहे. ओके मग आता याला जर आपण नाव दिलं इन फिगर हा झाला नाव. सिन्स CD इक्वल टू एच आहे तर देअरफॉर OD इक्वल टू काय येईल माहिती आहे ना. तर हे डिस्टन्स मोठ्यात मोठा सिलेंडर आहे म्हणजे हे डिस्टन्स सारखं येईल. हा काय आहे सेंटर आहे मग CD OD इक्वल टू काय असेल H/2 असेल. ओके म्हणजे हे डिस्टन्स काय येईल H/2 येईल. नाव जॉईन OB and which is equal to R काय आहे रेडियस आहे. पण ही कुणाची रेडियस आहे माहिती आहे ना ही रेडियस कुणाची आहे स्पियरची आहे. मग आता हा जर ट्रायंगल घेतला आपण फ्रॉम ट्रायंगल ODB बाय पायथागोरस थेरम व्हॉट यू गॉट H² प्लस R² इक्वल टू R². एम आय करेक्ट. हा आर स्पियरची रेडियस फिक्स आहे. सिलेंडर लहान मोठा करता येईल मोठ्यात मोठा आपण टाकून बघणार आणि जो मोठ्यात मोठा व्हॉल्यूमचा सिलेंडर आहे तो त्याच्यात टाकून देणार आपण. ओके मग वेगवेगळे सिलेंडर ट्राय करणार म्हणजे व्हेरिएबल कोण आहे आर आणि एच आहे. हा फिक्स आहे मग याच्यावरनं कोणाची तरी एकाची किंमत काढा आणि म्हणून मग याच्यावरनं R² किंमत जर काढली तर मला काय मिळेल R² मायनस H²/4 म्हणजेच R इक्वल टू √R² मायनस H²/4. एम आय करेक्ट. इथपर्यंत काही शंका एकदम प्लेन पार्ट आहे. अँड देअरफॉर आता काय मॅक्झिमम पाहिजे व्हॉल्यूम पाहिजे. कुणाचं पाहिजे सिलेंडरचं पाहिजे. मग सिलेंडरच्या व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय आहे माहिती आहे ना पाय इंटू R². कुणाची रेडियस सिलेंडरची इंटू हाईट H. ओके त्यात R² किंमत तुम्हाला माहिती आहे. मग R² किंमत टाकून देतो पाय H कॉन्स्टंट घेऊ आणि R² किंमत बघा R² कॅपिटल R² किंमत स्मॉल R² मायनस H²/4. हा झाला तुमचा फंक्शन तयार. अँड देअरफॉर व्हॅल्यूम आपण व्हीने दाखवू. व्ही इक्वल टू आतमध्ये मल्टिपल केला तर पाय H² मायनस पाय H³/4. एम आय करेक्ट. याला नंबर द्या
2. हे झालं तुमचं फंक्शन तयार. आता इथे व्हेरिएबल कोण आहे? स्मॉल आर स्पिअरची रेडियस आहे, फिक्स आहे. पाय कॉन्स्टंट आहे, 4 पण कॉन्स्टंट आहे. व्हेरिएबल फक्त कोण राहिला माहिती इथं? हा फिक्स, हा कॉन्स्टंट आणि हा पार्ट पण कॉन्स्टंट. मग व्हेरिएबल कोण आहे? फक्त एच आहे, कारण सिलेंडर आहे. लहान मोठा सिलेंडर आपण टाकून बघणार त्याच्यात. ओके, म्हणजेच व्हेरिएबल फक्त कोण आहे? एच आहे. म्हणजेच आपल्याला डेरिव्हेटिव्ह कुणाशी घ्यायचं आहे? डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एच, आणि मग तुम्हाला मिळेल dv/dh पाय आर स्क्वेअर कॉन्स्टंट एचचा स्वतःची 1 मायनस पाय अपॉन 4 कॉन्स्टंट आणि एच क्यूबचा डेरिव्हेटिव्ह 3h स्क्वेअर अँड देअरफॉर पाय आर स्क्वेअर मायनस 3πh स्क्वेअर अपॉन 4 आणि हा झाला नंबर 3. एम आय करेक्ट? हा झाला. पुन्हा डेरिव्हेटिव्ह अगेन डिफरन्शिएट, पुन्हा डेरिव्हेटिव्ह घेऊया. अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एच, विथ रिस्पेक्ट टू एच अँड देअरफॉर डी स्क्वेअर व्ही अपॉन dh स्क्वेअर. आय फिनिश दिस पार्ट इक्वल टू डबल डेरिव्हेटिव्ह काय येईल? पाय आर स्क्वेअर. तुम्हाला सांगितलं पाय कॉन्स्टंट आहे, आर स्क्वेअर गिवन आहे, म्हणजे हा पार्ट कसा आहे? कॉन्स्टंट आहे, आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय येतो? 0 येतो. मायनस 3π अपॉन 4 कॉन्स्टंट, 3π अपॉन 4 कॉन्स्टंट आणि एच स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2h. म्हणजेच तुम्हाला काही मायनस ॲन्सर काही मायनस 3πh अपॉन 2 आणि याला नंबर द्या पुढचा 4. असा हा तुमचा डेरिव्हेटिव्ह येणार. एनी ऑब्जेक्शन? ओके, मग आता काय पाहिजे? फॉर मोठ्यात मोठ्या व्हॅल्यूमचा पाहिजे, फॉर मॅक्झिमम व्हॅल्यूम. मग आपल्याला त्याची रेडियस किती आणि हाईट किती? फॉर मॅक्झिमम व्हॉल्यूम काय करतो आपण? पहिला डेरिव्हेटिव्ह काय करतो? 0 करतो. मग पहिला डेरिव्हेटिव्ह 0 म्हणजे पहिला डेरिव्हेटिव्ह कोण आला आहे? बघा, हा पहिला डेरिव्हेटिव्ह आला आहे 3 नंबरचा. पाय आर स्क्वेअर मायनस 3πh स्क्वेअर अपॉन 4 आणि याची ही किंमत काय येईल? 0 येईल. ओके, सिम्प्लिफाय करूया. देअरफॉर 4πr स्क्वेअर इक्वल टू 3πh स्क्वेअर. क्रॉस मल्टिप्लिकेशन केला, टर्म शिफ्ट केली, दोन्हीकडचा पाय कॅन्सल्ड. ओके, कुणाची किंमत काढायची आहे? अँड देअरफॉर h स्क्वेअर इक्वल टू, कारण आर कॉन्स्टंट आहे, 4r स्क्वेअर अपॉन 3, 4r स्क्वेअर अपॉन 3 आणि म्हणून h इक्वल टू 2r अपॉन √3. एम आय करेक्ट? ही झाली एचची व्हॅल्यू, ही हाईट झाली. 2/3 टाइम्स रेडियस ऑफ अ स्पियर. ओके, ही किंमत आपल्याला पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे? कुठं टाकून बघायची? फ्रॉम 4 आणि मग 4 नंबरचं काय आहे? डी स्क्वेअर व्ही अपॉन dh स्क्वेअर इक्वल टू मायनस 3π अपॉन 2 इंटू h, 2r अपॉन √3. So you got -3 minus √3πr आणि हे ॲन्सर कसं आहे? निगेटिव्ह आहे. बघा, 3/√3 निगेटिव्ह साईन ॲज इट इज, 2 कॅन्सल्ड. ओके, √3πr आणि हे ॲन्सर कसं आहे? निगेटिव्ह आहे. आणि डबल डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह आला, याचा अर्थ फंक्शन कसं आहे? याचा अर्थ फंक्शन कसं आहे? अँड देअरफॉर फंक्शन म्हणजेच कोण? व्हॉल्यूम इज मॅक्झिमम. व्हॅल्यूम इज मॅक्झिमम कधी? व्हेन. व्हॅल्यूम कसं कधी असेल? व्हेन आर इक्वल टू व्हेन हाईट इक्वल टू 2r अपॉन √3 अँड फ्रॉम 1
कॅपिटल आर इक्वल टू अंडर रूट ऑफ आर स्क्वेअर मायनस एच स्क्वेअर अपॉन 4. ओके, ह्या तुमचं रिलेशन आहे एक नंबरचं, त्याच्यामध्ये किंमत टाकून देऊया. अँड दॅट देअरफॉर आर इक्वल टू अंडर रूट ऑफ आर स्क्वेअर मायनस 1 अपॉन 4 एचचा स्क्वेअर 4r स्क्वेअर अपॉन 3 अँड दॅट इज इक्वल टू आर इक्वल टू किती येईल माहिती आहे, 3r स्क्वेअर मायनस आर स्क्वेअर 2r स्क्वेअर अपॉन 3 म्हणजेच रूट ऑफ 2 अपॉन 3 टाइम्स रेडियस, रूट ऑफ 2 अपॉन 3 टाइम्स रेडियस. ओके, हा मिळाला तुम्हाला रेडियस. एम आय करेक्ट. मग आता तुम्हाला विचारलेलं काय आहे बघा या प्रॉब्लेममध्ये, फाइंड द व्हॅल्यूम ऑफ अ लार्जेस्ट सिलेंडर, म्हणजे व्हॅल्यूम पण विचारलं आहे. अँड देअरफॉर हे झालं मॅक्झिमम कोणत्या पॉईंटला आहे, तर रेडियस जेव्हा रेडियस सिलेंडरची ही असेल आणि हाईट ही असेल तेव्हा देअरफॉर आपण आन्सर देऊ व्हेन रेडियस इक्वल टू रूट ऑफ 2 upon 3 times r and height equal to 2r upon root 3, then volume is maximum. आता आपल्याला इथं and therefore maximum volume equal to काय फॉर्म्युला, पाय आर स्क्वेअर एच द्या किमती टाकून, पाय रेडियसचा स्क्वेअर आर स्क्वेअर रेडियसचा कॅपिटल आरचा स्क्वेअर काय येईल 2 रेडियस याचा स्क्वेअर म्हणजे 2 अपॉन 3 आर स्क्वेअर इंटू एच 2r अपॉन रूट 3 अँड विच इज इक्वल टू काय येईल तुमचा आन्सर 4 पाय 2 to 4 पाय r क्यूब अपॉन 3 रूट 3, 4 पाय r क्यूब अपॉन 3 रूट क्यूब आणि 3 रूट 3 आणि युनिट काय असे माहिती आहे ना, क्यूबिक युनिट, आणि क्यूबिक युनिट म्हणजेच सेंटीमीटर क्यूब. ओके, तर असा हा प्रॉब्लेम. सेंटीमीटर क्यूब का, तर रेडियस तुम्हाला 8 सेंटीमीटर दिली होती म्हणून एक चांगला प्रॉब्लेम म्हणून याच्याकडे आपल्याला बघता येईल. आणखी एक छान प्रॉब्लेम, द प्रॉफिट फंक्शन पी ऑफ एक्स ऑफ अ फर्म सेलिंग एक्स आयटेम्स पर डे इज गिवन बाय पी ऑफ एक्स इक्वल टू 150 ब्रॅकेटमध्ये 150 मायनस एक्स ब्रॅकेट कंप्लीट इंटू एक्स मायनस 1625. फाइंड द नंबर ऑफ आयटेम्स द फर्म शुड मॅन्युफॅक्चर टू गेट द मॅक्झिमम प्रॉफिट अँड ऑल्सो फाइंड द मॅक्झिमम प्रॉफिट. ओके, त्या कंपनीने किती ॲटम तयार करायचे म्हणजे त्यांना प्रॉफिट मॅक्झिमम आहे. प्रॉफिट फंक्शन दिलेलं आहे. ओके, प्रॉफिट फंक्शन पी ऑफ एक्स इक्वल टू 150 मायनस एक्स इंटू एक्स मायनस 1625. If I solve the bracket, what I got? 150x minus x square minus 1625. Okay, so this is a given problem. Call it as a 1. Simplify केला मी. ओके, का मला आता मॅक्झिमम प्रॉफिट काढायचं आहे म्हणून मी काय करणार, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू व्हेरिएबल. इथं व्हेरिएबल कोण आहे, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. एक्स काय आहे, आयटेम्स पर डे मॅन्युफॅक्चरिंगचं आहे आणि म्हणून मग त्याचा डेरिव्हेटिव्ह जर घेतला तर डी पी तो व्हेरिएबल आहे बाय डी एक्स इक्वल टू 150 कॉन्स्टंट एक्सचा 1 मायनस एक्स स्क्वेअरचा 2x मायनस कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0. हे झालं तुमचं फंक्शनचं दुसरं तयार. कोणतं, 150 मायनस 2x
अगेन डिफरन्शिएट, पुन्हा डेरिव्हेटिव्ह घेतला, अगेन डिफरन्शिएट, तुम्हाला काय मिळेल माहिती आहे, डी स्क्वेअर पी अपॉन डी एक्स स्क्वेअर इक्वल टू 150चा 0 मायनस 2 इंटू एक्सचा 1 म्हणजेच -2. ॲन्सर कसं आलं, निगेटिव्ह आलं. डबल डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह आला याचाच अर्थ फंक्शन काय आहे तुमचं, प्रॉफिट आहे, इज मॅक्झिमम. पण प्रश्न काय राहिला, फंक्शन झालं मॅक्झिमम पण किती ॲटम तयार केले, मग फॉर मॅक्झिमा काय करतो आपण, फर्स्ट डेरिव्हेटिव्ह 0 करतो. आणि फर्स्ट डेरिव्हेटिव्ह 0 झाला म्हणजे कोण 0 होईल, 150 मायनस 2x इक्वल टू 0 होईल. आणि म्हणून x बरोबर किती येईल माहिती आहे ना, 150 अपॉन 275. ओके, मॅक्झिमम ऑलरेडी आहे अँड देअरफॉर मॅक्झिमम प्रॉफिट अँड देअरफॉर when for produce किंवा manufactured 75 items, then profit is maximum. तेव्हा प्रॉफिट काय असेल, मॅक्झिमम असेल. अँड क्वेश्चन विचारला किती असेल, मॅक्झिमम प्रॉफिट पुन्हा काढायचा, फ्रॉम 1 पी ऑफ एक्स इक्वल टू 75 इक्वल टू 150 मायनस 75 इंटू 75 मायनस 1625. ओके, दॅट इज इक्वल टू 150 मधनं 75 आणि 75 दीडशे होतात, 75 इंटू 75 मायनस 1625. अँड व्हॉट इज अ स्क्वेअर ऑफ 75, 75चा स्क्वेअर किती येईल बघा बरं कॅल्क्युलेशन करून. ओके, 5625 मायनस 1625. Am I correct? 5 5s 25, 5 7s 35 plus 2 37, 7 5s 35, 7 7s 49. 5625. Our answer is correct. What is their subtraction? काय आन्सर, 5 मधनं 5 गेला, 2 मधनं 2 गेला, 6 मधनं 6 गेला, 5 मायनस 1 4000. आणि हा झाला तुमचा प्युअरली प्रॉफिट. कधी, व्हेन मॅन्युफॅक्चर्ड प्रोड्यूस 75 आयटेम्स पर डे, देन प्रॉफिट इज मॅक्झिमम. आणि असा हा सिम्पलसा प्रॉब्लेम. ओके.